अंतरा, अंतरा, डोळे उघड. राया, राया. अगं, हे सगळं कसं झालं? राया, आज आपलं लग्न होणार आहे ना? तू आधी तुझी अवस्था कशी झाली ते मला सांग. मी तुझ्यासाठी अंगठी बनवली होती. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी ती अंगठी आणायला गपचूप बाहेर पडले आणि एका गाडीने ऍक्सिडेंट झाला. मला माफ कर. आज माझ्यामुळे आपलं लग्न नाही झालं. राया, मी बरी झाले की तू माझ्याशी लग्न करशील ना? तू आराम कर, आपण नंतर बोलू. जामदार, जास्त लागली. काळजी नका करू. विद्या, प्रीती, हे पोरी. जामदार, काळजी करू नका. पावसाळा आल्यात ना, समजा ठीक होईल. हा डॉक्टर साहेब, आमच्या घरची माणसे काळजी घ्या. आव गुलीला शोधा की. गुली, अगं गुली, तुला काही झालं तर नाही ना? रंजय, हे काय होऊन बसलं ग? गुली, तुला जास्त लागलंय का ग? लय लागलंय बघ. अगं या जखमा काय 4 दिवसात भरून निघतील. पण लग्नाच्या दिवशीच असं समज घडलंय. ते कसं विसरू मी रंजय? ड्रायव्हर कोण तर मला दाखवा. ती ड्रायव्हर म्हणजे कसं आहे? मी बरं, कृष्णी कुठे आहे? तू कसं आहे ते सांग पहिले. मी बरं, कृष्णी कुठे आहे? कृष्ण ठीक आहे. डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये द्या. पप्प्या, हे पप्प्या, कसं झालं? ते ड्रायव्हर गाडी नीट चालत होता, पण अचानक पुन्हा एक गाडी आली, तिला वाचवायला गेला. आमची बस डायरेक्ट दरीत गेली. मी आलो, काळजी करू नको. पप्प्या, कृष्णा कुठं? नाही माहित. अरे अशी कशी माहित नाही? तुझ्या संग होती ना ती. कुठं दिसेना झाली रे कृष्णा. अरे हुडका रे कृष्णाला. माझी सून आहे रे ती. पप्प्या, कुठं असेल रे कृष्णा? कृष्णा,
कृष्णा कुठे? कृष्णा दिसला झाली पोर. कृष्णा नाश्ता आणलाय, खाऊन घे थोडं. अगं काय झालं अंतर आता तुला? माझं चुकलं राय. मी त्या दिवशी असं लग्नातून नव्हतं झालं पाहिजे होतं. मी तुला सांगायला हवं होतं. माझ्यामुळे आपलं लग्न राया, बरी झाली की आपण त्याच दिवशी लग्न करू. राया, तू करशील ना माझ्याशी लग्न? राया, तू काही बोलत का नाहीयेस? सांग ना. राया, तू अजून मला माफ नाही केलेस का? बोल ना राया. अगं तसं काय नाही. मग तू लग्नाचा विषय का टाळतोयस? अंतर अगं तुला कसं सांगू मी, म्हणजे तू अचानक मंडपातून निघून गेलीस, ते बी कुणाला न सांगता. लई शोधण्याचा प्रयत्न केला, तसं सापडली नाही. म्हणून मग घरच्यांनी माझं कृष्णासंग लग्न लावून दिलं. काय? हे काय झालंय माझ्या बरोबर? मी आता काय करू सांगू रायाशिवाय? अगं रडू नको पुरी. आता हे तुझ्या नशिबात नव्हतं सगळं. जे व्हायचं ते घडून गेलं. आता मला सांग, तू रडून हे बदलणार आहे का सगळं? माझ्या नशिबात नव्हतं तर मी का जगले ऍक्सिडेंटमधून? मला नाही जगायचं. मला नाही जगायचं. हे, अगं, अंतरा, सोड सोड अंतरा, सोड. काय करतेस तू? येड लागले का तुला? राया, मला नाही जगायचं ना तुझ्याशिवाय. मला नाही जगायचं. मला तुझ्याशीच लग्न करायचं. तुझ्याशीच लग्न करायचं राया. हे बघ अंतरा, नको काळजी करू. मी हाय तुझ्या संग. विश्वास ठेव माझ्यावर, सगळं व्यवस्थित होईल. आशा, कृष्णा, आशा, आशा, तू बरी ना? तुला नाही लागलं? आज कृष्णा कुठे आहे? माझे कृष्णा कुठे आहे? कोणाला सांगा ना. अरे मी शोधतोय तिला. तुम्ही आराम करा. कृष्णी, साहेब, कसं समजा वाटायचं नव्हतं झालं. सगळं ठीक होईल. कशी आशा? कृष्णी, हा मी शोधतो तिला. तुम्ही बसा, मी शोधतो. मी बघतो. तू का? मी पण येतो. अरे तू आशा बरोबर थांब. मी बी येते. आशा, अगं तुझा हात फ्रॅक्चर झालाय. डॉक्टरने आराम करायला सांगितलं. आम्ही बघतो. चल. कृष्णा कुठे आहे माझी? काय परिस्थिती इन्स्पेक्टर? हे पहा शांत व्हा. पोलीस तपास करतायत, पण 3 लोक बेपत्ता आहेत.
एक मुलगा, ड्रायव्हर आणि नवरी मुलगी. बेपत्ता आहे म्हणजे त्यांची जिवंत असण्याची शक्यता फार कमी आहे. झालं बाया गुरुजींचं भाकीत खरं. आणि माझा पिल्यान बी मिली एकदाची कृष्णी. गुली 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 गुली. सोपान, हे सोपान, आरामात. ऐका माझं, धीर सोडू नका. मला विश्वास आहे आपली कृष्णा आहे ना एकदम सुखरूप असेल. आणि हे बघा, जोवर ती सापडत नाही ना तोवर मनात काही चालायचं नाही. आलं का ध्यानात? हे सोपान. सुनील, या नख घेऊन जा. खुर्च्या मांडा. हा, आरामात आरामात जा. हा, हळू रे पप्या, आरामात जा. अगं माझी कृष्णा, अगं अशा काहीतरी बोल ना. पोरी, लय लागलं का ग? ये बस. हा, हा, बस सापडली का? हा, ते तिघ सुखरूप आहेत ना? बोरिंग आहे. अंतरा, हा, काय चाललंय हे तुझं? काय चाललंय म्हणजे? फेऱ्या मारतीये. तेच म्हणतोय मी. आत्ता आत्ता कुठं नाटक चालू झालंय आणि तू डायरेक्ट बंद करायला निघालीस. ठीक आहे डॅड, चिल. ओके फाईन, डू इट. तुला असं चालताना रायानं बघितलं तर? काय बघितलं तर? नाही म्हणजे अशी अवस्था तुला बघवणार नाही रे. तिचं काय करावं तेच कळत नाहीये. राया माझ्या जीवनात नसेल तर मी जगून काय करू म्हणत होती. परत ती तसंच करायला निघाली होती. काय? होय. का असं वागतेस अंतरा? अगं तुला एकदा सांगितलं ना सगळे व्यवस्थित आणि सगळं नीट होईल बघ, तरी पण परत असं येण्यासारखं का करतेस? राया, तुला नाही कळणार माझं तुझ्या किती प्रेम आहे ते. मला सगळं माहित आहे. तू नको लय विचार करू. ज्यूस पी. माझी नाहीये इच्छा काय खायची. मला काहीच खाऊ पिऊ वाटत नाहीये. असं म्हणून कसं चालेल? बरी कशी होणार तू? सांगितलं ना नाहीये इच्छा माझी. प्यावं लागल. तुला माझी शपथ आहे.
ठीक आहे, मग तू मला पाजणार असशील तरच मी पिईन. तर उठ. राया, मला खूप टेन्शन आलंय. रंजना आत्या आणि मामांना असंच वाटलं असणार ना की मी लग्नातनं पळून गेले. ते आता मला कधीच माफ नाही करणार. अगं असं काही बी होणार नाही. ते दोघं लय समजूतदार आहेत. उलट तुझ्या अपघाताची बातमी कळायला माझ्या अगोदर इकडे निघाल्यात. अजून कशी पोहोचले नाहीत? राया, अरे हे काय होऊन बसलंय सगळं? अगं रडतेस कशाला? अंतरा बरी आहे आता. अंतरा? हा, ती इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना. ती लग्नात कुणाला न सांगता माझ्यासाठी गिफ्ट आणायला बाहेर गेली होती. तिथं तिचा ऍक्सिडेंट झाला. काय? तुम्हाला माहिती नव्हतं का ती इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ते? बरोबर, ठीक आहे, मी आणि भाऊसाहेब लगेच येतो तिकडं. ठीक आहे. आई आणि भाऊसाहेब इकडे यायला निघालेत. बघ, तुला बोललो होतं का नाही? त्यांना खरं काय ते कळाल्यावर की तुझा राग नाही धरणार. आशा, आशा. सुनील, सोपानला एवढं ताट दे जेवाय. अगं आशा, असं नको ना बसू. काहीतरी बोल ना माझ्यावर आशा. अगं तूच अशी खचून गेली तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? ए आशा, आशा, अगं बोल ना काहीतरी. ए सोपान, 2 घास खाऊन घे. अरे कालपासून तुमच्या पोटात अन्नाचा कण पण नाही आणि वहिनीला बी 2 घास खायला लाव. अरे वहिनीकडे तरी बघ. अरे त्यांनी नाही खाल्ली तर त्यांची तब्येत जास्त ढासळेल. चल खाऊन घे. आणि हे बघ, काय हवं नको ते मला माग, मी इथंच आहे. ए आशा, 2 घास खाऊन घे. अगं माझ्यासाठी नाही, आपल्या कृष्णासाठी तरी खा. मला तुझं सगळं दुःख कळतंय का आशा? मला पण लय त्रास होतोय, पण मी कुणाला सांगू आशा? मुंजा, मामी, आपल्या कृष्णीला काय होणार तर नाही ना ग? नाही, आपल्या कृष्णीला काय बी होणार नाही. मग सापडत नाही कस काय? बोल की सांग की. बोल की.